नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम स्पेशल रेसिपी, उपमा रेसिपी. आणि खास करून आपण रेस्टॉरंटमध्ये खातो, पण रेस्टॉरंटपेक्षा भारी मी आज तुमच्यावर ही रेसिपी शेअर करत आहे. आणि त्याचबरोबर आपण ग्रीन चटणी पण पाहणार आहोत. ह्या ग्रीन चटणीमुळे ह्या उपम्याला एवढी भारी चव येणार आहे. एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा. तर चला पाहूया याची रेसिपी. तर यासाठी सर्वात पहिले आपण याची चटणी तयार करूया. चटणीसाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे आणि ओला नारळाचं कीस असं 2 टेबलस्पून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिन्याची थोडीशी पानं घेतलेली आहे आणि दही घेतलेलं आहे 2 टेबलस्पून. याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता आणि चणा डाळ पण टाकू शकता. आणि ह्याच्यासाठी मी ह्याचा कलर एकदम परफेक्ट होण्यासाठी काही आईस क्यूबचे तुकडे घेतलेले आणि चवीनुसार मीठ पण घेतलं. चटणी आपल्याला वाटून अशी तयार करायची आहे, जास्त पातळ पण आणि जास्त घट्ट पण नाही. तर आता चटणी आपली तयार झालेली आहे. आता इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. आता इथे रवा घेतलेला आहे मी 1 वाटीप्रमाणे. आणि रवा आपल्याला पहिला असं साधं कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. आणि मी थोडंसं असं भाजून घेतलं की मग ह्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तूप टाकणार आहोत. आणि मग ते तुपामध्ये पण आपल्याला थोडंसं असं 1-2 मिनटं असं भाजून घ्यायचं अशा प्रकारे. आता हे भाजून झालेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवायचं आहे. फास्ट गॅसवरती भाजू नका, बारीक गॅसवरतीच भाजा. आता हे साईडला केलं. आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. 3 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये काही शेंगदाणे आणि मी काही काजूचे तुकडे घेतलेले आहेत. हे तुम्ही कमी जास्त तुमच्याप्रमाणे करू शकता. आणि हे पण आपल्याला असं थोडंसं हलकंसं लालसर असं भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये भाजून झाल्यानंतर आपल्याला साईडला करायचं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये आपण ह्याच तेलामध्ये 1 टेबलस्पून राई टाकून आणि मग उडद डाळ असते ना ती 1 टेबलस्पून, चणा डाळ अर्धी टेबलस्पून आणि काही कढीपत्त्याची पानं टाकूया आणि हे मिक्स करून तेलात घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे. कांदे मी 2 मीडियम साईजचे असे पातळ असे उभे चिरून घेतलेले. तर आपल्याला उभे चिरायचे आहेत, म्हणजे ते उपमा तयार झाल्यानंतर ते उपम्यामध्ये दिसतात ना कांदा, तर त्याच्यामुळे अजूनच भारी दिसतं ते आणि चवीला पण भारी लागतात. तर थोडंसं असं लालसर हलकंसं करून घ्यायचं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहेत 3 अशा कट करून आणि थोडंसं अद्रक किसून घेतलेलं आहे असं. आणि थोडंसंच घेतलेलं आहे अद्रक, जास्त नाही. आता ते पण मिक्स करून या तेलामध्ये परतून घेऊया. आता इथे मी एक गाजर घेतलेलं आहे. गाजरचे असे बारीक बारीक तुकडे कट करून घेतलेले. आणि इथे अर्धी वाटी मी मटर घेतलेला. हे पण आपल्याला ह्याच्यामध्ये तेलामध्ये असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ते थोडे त्याचा कच्चा पण जाईपर्यंत. ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची पण टाकू शकता. आता हे मी 2 मिनटासाठी कवर करून ठेवलेलं, म्हणजे त्याचा कच्चा पण जाईल. आता 2 मिनटानंतर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून अशी साखर घेतली. आता हे पण ह्या तेलामध्ये असं परतून घेऊया. आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून कांदा एकदम लालसर करून घेऊ नका. आता ह्याच्यामध्ये जेवढं वाटीप्रमाणे आपण रवा घेतलेला त्याच वाटीप्रमाणे आपल्याला 3 वाटी असं पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी रवा म्हणजे 3 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता ह्याला उकळी आली की आपल्याला जो भाजून ठेवलेला रवा आहे ना साईडला, तो ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून असं टाकत जायचं आणि हलवत राहायचं आहे. चम्मचने हलवत राहायचं आहे, कारण का त्याच्या गुठल्या होऊ नये म्हणून हलवत राहायचं आहे, म्हणजे तो सुटसुटीत होईल. आणि आता हे व्यवस्थित असं आपला रवा ह्याच्यामध्ये मिक्स करून झालेला आहे, म्हणजे हे कंटिन्यू आपल्याला चम्मचने हलवतच राहायचं आहे जोपर्यंत तो सुक्का म्हणजे ड्राय होत नाही, सुक्का होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे चम्मचने हलवत जायचं. तुम्ही पाहू शकता आता हे कसं पाणी ह्याच्यातलं सुकत चाललेलं आहे, म्हणजे हे एकदम अजिबात असं म्हणजे चिटकून द्यायला नाही पाहिजे. एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे असं हलवत राहायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता एकदम मस्तपैकी असा होत चाललेला आपला उपमा. अशा प्रकारे आपल्याला चम्मचने सतत हलवत राहायचं. आणि मग हे व्यवस्थित सुटसुटीत झाल्यानंतर ह्याला 2 ते 3 मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. आणि मग 2-3 मिनटानंतर आपला हा उपमा आता परफेक्टपणे तयार आहे. आता ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून किंवा अर्धा टेबलस्पून आपण तूप टाकणार आहोत. तुपाने अजून सुटसुटीत होईल. आणि मग ह्याच्यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळून टाकणार आहोत. अर्धा म्हणजे लिंबूने अजून तो असा आंबट तिखट आपला उपमा जसा रेस्टॉरंटमध्ये भेटतो तसा तयार होईल. आणि इथे जे आपण शेंगदाणे आणि काजू भाजून ठेवलेले ना तेलामध्ये, ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच असाल आपला उपमा कसा मस्तपैकी सुटसुटीत झालेला आहे आणि खूप भारी झालेली आहे मंडळी चव. एकदा तुम्ही हा ट्राय करून बघा
आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा. काही जणांना उपमा खायला आवडत नाही, पण ह्या पद्धतीने तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि कारण का मी सांगते, मला पण उपमा आवडायचा नाही, पण ह्या पद्धतीने मी उपमा केला आणि त्याचसोबत अशी चटणी केली ना, मी तो एवढा आवडीने खाल्ला आणि 2 डिश तर मी नक्कीच असा उपमा केल्यानंतर खाते. तर तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा. मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्या टिफिनसाठी पण हा एकदम परफेक्ट नाश्ता आहे किंवा ब्रेकफास्ट आहे. तर एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सोम किचनला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.